मागच्या लेक्चरला आपण टॉर्क बद्दल माहिती बघितली होती. आज आपल्याला बघायचं आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर सर्वात पहिले या तीन टर्म्सचा अर्थ आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले बघू आपण मोमेंटम. मोमेंटम काय आहे? मोमेंटम आहे, याला आपण लिनियर मध्ये डिनोट करतो पी ने, लेटर पी ने. P इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी. ठीक आहे, मोमेंटम आहे मास इंटू वेलोसिटी. फॉर्म्युला P इक्वल्स टू m इंटू v. ठीक आहे, P इक्वल टू m इंटू v. हे झालं मोमेंटम. आपल्याला माहिती आहे एनालॉजी वापरून आपण लिनियर मोमेंटमचा एनालॉजी काढू शकतो अँगुलर मोमेंटम. तर ही झाली लिनियर मोमेंटम. आपल्याला काढायचं अँगुलर मोमेंटम. आपल्याला बघायचा अँगुलर मोमेंटम काय, याची एनालॉजी वापरून आपण करू शकतो. अँगुलरला आपण डिनोट करू एल ने. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की अँगुलर मोमेंटम आहे रोटेटिंग बॉडीसाठी. फॉर रोटेटिंग बॉडी, ओके, फॉर रोटेटिंग बॉडी. मग रोटेटिंग बॉडीसाठी अँगुलर मोमेंटम काय येईल? एल इक्वल्स टू, इथे माहिती आहे आपल्याला की लिनियर मध्ये मास जे आहे ते आपण अँगुलर मध्ये किंवा रोटेटिंग बॉडी मध्ये रिप्लेस करतो मोमेंट ऑफ इनर्शियाने, बरोबर आहे. आणि वेलोसिटी रिप्रेझेंट होते अँगुलर वेलोसिटी. हा झाला अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला फॉर रोटेटिंग बॉडी. आता आपल्याला बघायचं आहे अँगुलर मोमेंटम. लक्षात आलं? अँगुलर मोमेंटम L इक्वल्स टू I इंटू ओमेगा. आता आपल्याला बघायचं आहे कन्झर्वेशन काय. कन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट टर्म. काय कन्झर्वेशन म्हणजे? कॉन्स्टंट टर्म. हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण बघूया एक एक्झाम्पल. पहिले लक्षात आलं मोमेंटम काय आहे? मोमेंटम आहे मास इंटू वेलोसिटी. अँगुलर मोमेंटम काय आहे? अँगुलर मोमेंटम आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँगुलर वेलोसिटी. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे आता कन्झर्वेशन. कन्झर्वेशन मीन्स काय? कन्झर्वेशन मीन्स कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट? कन्झर्वेशनचा अर्थ काय? कॉन्स्टंट. आपल्याला अँगुलर मोमेंटमचा कॉन्स्टंट बघायचा काय. तर आता हे बघण्यासाठी एक एक्झाम्पल बघू. सपोज आपल्या इकडे एक मास आहे m. हे अँगुलर मोमेंटमच्या आधी आपण लिनियर मोमेंटमचं कन्झर्वेशन बघूया काय आहे. लिनियर साठी कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम बघण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. मास आहे आपल्याकडे, सपोज मास हे ट्रॅव्हल होत आहे वेलोसिटी v ने, बरोबर आहे. तर याचा मोमेंटम काय आहे? P इक्वल्स टू m इंटू v असं आपण म्हणतो, बरोबर आहे. बरोबर आहे. पण समजा याच्यावरती कुठलाच एक्सटर्नल फोर्स नाहीये. देयर इज नो एक्सटर्नल फोर्स, म्हणजे फोर्स याच्यावरती लागलाच नाही कुठलाच. तर काय होईल? फोर्स कुठलाच याच्यावरती लागला नाही तर काय होईल? वेलोसिटी काय होईल? वेलोसिटी झिरो होईल, बरोबर आहे. वेलोसिटी झिरो होईल ना. वेलोसिटी का कधी चेंज होते? ज्यावेळेस त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स लागतो, बरोबर आहे. एक्सटर्नल फोर्स लागल्यानंतर वेलोसिटी चेंज होईल. पण इथे एक्सटर्नल फोर्स झिरो आहे, त्याच्यामुळे वेलोसिटी चेंज होत नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे जर इथे वेलोसिटी जर चेंज होत नाहीये, नो चेंज, जर वेलोसिटी चेंज होत नाहीये तर आपल्याला माहिती आहे की मास तर कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर आहे. मास कॉन्स्टंट राहणार आहे आणि वेलोसिटी चेंज होणार नाहीये. तर अशा स्टेज मध्ये मोमेंटम काय आहे? मोमेंटम राहील कॉन्स्टंट. काय? ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्ट वरती
एक्सटर्नल फोर्स हा 0 असतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी चेंज होत नाही. व्हेलॉसिटी जर चेंज होत नाहीये तर याचा अर्थ काय आहे की मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मोमेंटम कॉन्स्टंट आहे, यालाच आपण काय म्हणतो कन्झर्वेशन. बरोबर आहे, म्हणजे मोमेंटम जे आहे हे मोमेंटम आहे कन्झर्व म्हणतो, याला आपण काय म्हणतो कन्झर्व म्हणतो. मोमेंटम आहे कन्झर्व. कन्झर्व म्हणजे काय आहे कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे, मोमेंटम कधी कॉन्स्टंट राहतं ज्यावेळेस वेलोसिटी चेंज होत नाहीये, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आणि मास तर आपल्याला माहितच आहे की मास ऑलवेज कॉन्स्टंट असते, ऑलवेज कॉन्स्टंट असते. बरोबर आहे, त्याच्यामुळे जर एक्सटर्नल फोर्स 0 आहे तर त्या केस मध्ये वेलोसिटी चेंज होत नाहीये, आणि वेलोसिटी जर चेंज होत नाहीये त्याचा अर्थ काय आहे की लिनियर मोमेंटम जो आहे तो आहे कन्झर्व. कन्झर्व म्हणजे काय कॉन्स्टंट. ठीक आहे, सेम एनालॉजी आपण अँगुलर साठी वापरू शकतो. कसं बघा, एखादी आपल्याकडे बॉडी आहे, या काय केस मध्ये काय लिनियर मोशन होतं ना, आपल्या या अँगुलर मध्ये रोटेटिंग बॉडी आपण कन्सिडर करू. एक डिस्क आहे, बरोबर आहे, हे डिस्क या ऍक्सिस भोवती त्याच्या सेंटर ऑफ मास मधून ती रोटेट होत आहे विथ अँगुलर वेलोसिटी ओमेगा. बरोबर आहे, तर या ठिकाणी जर कुठलाही एक्सटर्नल फोर्स जर लागत नाहीये, इफ देयर इज नो एक्सटर्नल. आता या ठिकाणी बघा, फोर्स चे टर्म आपण कशात वापरतो, अँगुलर मोमेंटम, अँगुलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये आपण फोर्स कशाने रिप्लेस करतो, आपण रिप्लेस करतो टॉर्कने. बरोबर आहे, आपण एनालॉजी बघितली ना, एनालॉजी बघितली की नाही आपण, फोर्स फोर्स हा रिप्लेस होतो टॉर्कने. बरोबर आहे, म्हणजे टॉर्क इक्वल्स टू काय आहे आर इंटू फोर्स, म्हणजे परपेंडिकुलर फोर्स इंटू रेडियस इक्वल टू टॉर्क आहे. बरोबर आहे, आता ही बॉडी रोटेटिंग आहे, बरोबर आहे, बॉडी रोटेटिंग आहे, तर याच्यावरती फोर्सने आपण कन्सिडर करू शकत, आपण कन्सिडर करायचा आहे टॉर्क. बरोबर आहे, मग इफ देयर इज नो एक्सटर्नल टॉर्क ऑन rotating body, the momentum, angular momentum is constant. angular momentum काय आहे आपण बघितलं नाही याच्या आधी. angular momentum काय आहे, angular momentum आहे L equals to I into omega. बरोबर आहे, I मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा आहे अँगुलर वेलोसिटी. जर या रोटेटिंग बॉडी वरती कुठलाही एक्सटर्नल टॉर्क जर ऍक्ट होत नाहीये तो ओमेगा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ओमेगा जर कॉन्स्टंट आहे तर याचा अर्थ काय आहे की हे टर्म म्हणजे अँगुलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. का, कारण की हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या त्या संबंधित बॉडीसाठी कॉन्स्टंट राहतो. मग हे जर दोन्ही टर्म कॉन्स्टंट आहे तर अँगुलर मोमेंटम सुद्धा कॉन्स्टंट आहे. लक्षात येतंय, तर हे याला म्हणतात कन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. काय कन्झर्वेशन म्हणजे काय की कॉन्स्टंट. ठीक आहे, जर कुठलाही एक्सटर्नल टॉर्क रोटेटिंग बॉडी वरती जर ऍक्ट होत नसेल तर त्याचा अँगुलर मोमेंटम जो आहे तो कॉन्स्टंट राहतो, कन्झर्व राहतो. येतं लक्षात. तर आपल्याला याचा प्रूफ बघायचा आहे मित्रांनो, की प्रूफ काय बघायचा आपल्याला, प्रूफ बघायचा आहे इफ टाऊ टॉर्क इज 0, म्हणजे एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल टॉर्क जर 0 आहे तर अँगुलर मोमेंटम कॉन्स्टंट असणार. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, मॅथेमॅटिकली आपल्याला प्रूफ करायचं आहे. लक्षात येतं, प्रूफ काय करायचं आपल्याला, आपल्याला प्रूफ करायचा आहे की जर एखादी रोटेटिंग, उदाहरणार्थ आपल्याकडे फॅन आहे,
फॅन वरती कुठलाही एक्सटर्नल टॉर्क आपण एक्सर्ट करत नाहीये, किंवा एखादी रोटेटिंग बॉडी आहे त्याच्यावरती कुठलाही आपण एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट करत नाहीये, तर त्या केसमध्ये त्याचा जो अँग्युलर मोमेंटम आहे तो अँग्युलर मोमेंटम हा कॉन्स्टंट असणार आहे. का? कारण की एक्सटर्नल टॉर्क जर ऍक्ट झाला तर त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होते, बरोबर आहे. कारण आपल्याला माहित आहे की जर आपण एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट केला तर याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होते, एक तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. जर आपण याला त्या रोटेट व्हायच्या दिशेने जर रोटेट करायचा प्रयत्न केला किंवा एक्सटर्नल फोर्सने आपण एक्सटर्नल टॉर्कने आपण रोटेट करायचा प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल, आणि जर त्याला थांबवायचा प्रयत्न केला आपल्या आपल्या स्वतःच्या याच्यामुळे फोर्समुळे जर आपण याला थांबवायचा प्रयत्न केला तर ह्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. व्हेलॉसिटी तर चेंज होईलच, अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती चेंज होणारच आहे. त्या केसमध्ये अँग्युलर मोमेंटम जो आहे हा कॉन्स्टंट राहणार आहे. आता आपल्याला याचं बघायचं आहे प्रूफ. चला प्रूफ बघूया. काय बघायचं आपल्याला प्रूफ? आपल्याला बघायचं आहे इफ टाउ इज 0 देन L इक्वल्स टू कॉन्स्टंट. आपल्याला हे प्रूफ बघायचं आहे, बरोबर आहे. मग प्रूफ कसा करायचा आहे? आता आपल्याला माहिती आहे काय, आपल्याला माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू रेडियस इनटू लिनियर मोमेंटम. एनालॉजी बघा ना, एनालॉजी माहिती आहे ना आपल्याला, displacement replaced by theta, linear velocity replaced by angular velocity, linear acceleration replaced by alpha angular acceleration, बरोबर आहे. फोर्स रिप्लेस बाय टॉर्क. तर या ठिकाणी आता आपण S इक्वल्स टू आर थिटा, बरोबर आहे, हे इक्वेशन झालं. S इक्वल्स टू आर थिटा, V इक्वल्स टू आर ओमेगा, A इक्वल्स टू आर अल्फा आणि T इक्वल्स टू आर इंटू फोर्स, बरोबर आहे. त्याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू लिनियर मोमेंटम इंटू रेडियस, बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू रेडियस इंटू लिनियर मोमेंटम. आता आपल्याला याला करायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपल्याला करायचं डिफरन्शिएट. मग डिफरन्शिएट कसं करायचं माहिती आहे तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह मध्ये dl बाय dt विथ रिस्पेक्ट टू टाइम इक्वल्स टू ddt ऑफ r इंटू t, बरोबर आहे. याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम बोथ साइड्स, बरोबर आहे. बोथ साइड डिफरन्शिएट करायचं. मग आपल्याकडे काय येईल आता, dl बाय dt इक्वल्स टू, इथे बघा प्रोडक्ट आहे, दोन क्वांटिटीचा प्रोडक्ट आहे, त्यामुळे इथे लागेल प्रोडक्ट रूल. काय प्रोडक्ट रूल काय सांगतं? फर्स्ट टर्म इंटू प्रोडक्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू क्रॉस करा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट रूल काय सांगतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, हा झाला प्रोडक्ट रूल. तर या ठिकाणी बघा आपल्याला हे इक्वेशन भेटलं. आता या ठिकाणी बघा इथं काय आहे, चेंज इन आर काय आहे,
चेंज इन पोझिशन वेक्टर, रेडियस आहे ना, चेंज इन पोझिशन वेक्टर इक्वल्स टू काय असतं, व्हेलॉसिटी. बरोबर आहे. चेंज इन पोझिशन वेक्टर इक्वल्स टू असतं व्हेलॉसिटी. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करू. dl by dt equals to r into ddt of p plus p into काय आहे, चेंज इन पोझिशन वेक्टर इक्वल्स टू व्हेलॉसिटी. मग हे होईल v. बरोबर आहे. वेक्टर क्वांटिटी यांच्यामुळे डायरेक्शन दाखवणं गरजेचं आहे. तर dl by dt इक्वल्स टू काय येईल, आता आपल्याला माहिती आहे काय की p इक्वल्स टू काय आहे, लिनियर मोमेंटम इक्वल्स टू काय आहे, as we know that p equals to mass into velocity. बरोबर आहे. पुट करा व्हॅल्यू r into, इथे पुट करा r into plus p into mass into, सॉरी p च्या ऐवजी आपल्याला m टाकायचं, m into v टाकायचं आहे into v. बरोबर आहे. p ला रिप्लेस केलं ना आपण मास into वेलोसिटी ने. बरोबर आहे. p equals to mass into velocity. आता बघा dl by dt equals to r into dp by dt plus cross product of same vector is 0. We know that cross product of same vector is 0. बरोबर आहे. आणि डॉट प्रोडक्ट जर असेल तर इक्वल्स टू 1 असतो, आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे ना, सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे, त्यामुळे ही टर्म 0 होऊन जाईल, त्याच्यामुळे ही होल टर्म 0 होऊन जाईल. बरोबर आहे. आता आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायला, r into ddt of p. बरोबर आहे. आपल्याकडे राहिला आता ddt या p of t, r into ddt of p. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा चेंज इन अँगुलर मोमेंटम, सॉरी चेंज इन लिनियर मोमेंटम काय आहे, आपण बघितलं ना, चेंज इन लिनियर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम मध्ये जर चेंज होत असला तर तिथे काय असतं, तिथे काय असतं, तिथं असतं फोर्स. बरोबर आहे. तिथं असतं फोर्स. कसं बघा, dp बाय dt. आता आपल्याला माहित आहे की p काय आहे, p आहे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमला आपण कसं करतो, m into v, मास into वेलोसिटी. बरोबर आहे. मग या ठिकाणी मास जर कॉन्स्टंट आहे तर डिफरन्शिएट कसा करा, वेलोसिटीचा. मग चेंज इन वेलोसिटी इक्वल्स टू काय आहे, चेंज इनटू वेलोसिटी काय आहे, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे एक्सेलरेशन. बरोबर आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी काय आहे, एक्सेलरेशन आहे, मास इनटू एक्सेलरेशन. बरोबर आहे. मग dp बाय dt इक्वल्स टू काय आलं, मास इनटू एक्सेलरेशन. आपल्याला माहिती आहे मास इनटू एक्सेलरेशन काय आहे, फोर्स आहे. बरोबर आहे. मास इनटू एक्सेलरेशन काय आहे, फोर्स आहे. हे आपल्या न्यूटन लॉ मध्ये झालेला ना. तर मास इनटू एक्सेलरेशन इक्वल टू फोर्स. मग dp बाय dt इक्वल्स टू काय आहे, f. आपण इथे पुट करूया dl बाय dt इक्वल्स टू r इनटू dp बाय dt काय आलं, f. बरोबर आहे. फोर्स, F इक्वल टू फोर्स. आता या ठिकाणी बघा R इंटू फोर्स म्हणजे R काय आहे, रेडियस, आणि F काय आहे, फोर्स. रेडियस इंटू फोर्स काय आहे, रेडियस इंटू फोर्स काय आहे, आपण बघितलं मागच्या वेळेस. रेडियस इक्वल ॲज रेडियस इंटू फोर्स इक्वल्स टू आहे टॉर्क. सो dl बाय dt इक्वल्स टू होतं टॉर्क. बरोबर आहे. dl बाय dt इक्वल्स टू होतं टॉर्क. आणि जर
इथे आपण लिहू शकतो इफ टॉर्क इज 0 देन L इक्वल्स टू कॉन्स्टंट. का कोणत्या टर्मचा डिफरन्शिएट हा कॉन्स्टंट येतो, 0 येतो, ती टर्म कॉन्स्टंट म्हणता येईल ना. मॅथ मध्ये झालेला आहे की लिनियर मोमेंटमचा डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला जर 0 भेटत असेल, इफ टॉर्क इज 0 देन वी कॅन से दॅट L इक्वल्स टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे प्रूफ आहे. हे प्रूफ एक्झाम मध्ये विचारू शकतात. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय आहे हे विचारू शकतात आणि प्रूफ विचारू शकतात. त्या दृष्टीने तुम्हाला हे प्रूफ सांगता आला पाहिजे. बरोबर आहे. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा मी तुम्हाला परत एकदा रिवाइज करतो की आपल्या अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन या टर्मचा अर्थ काय होतो. अँग्युलर मोमेंटम आपल्याला माहिती आहे की मोमेंटम म्हणजे काय आहे. मोमेंटम आहे मास इंटू वेलोसिटी. बरोबर आहे. मास इंटू वेलोसिटी हे आहे लिनियर मोमेंटम साठी. पण अँग्युलर मोमेंटम साठी मास जे आहे ते रिप्लेस होईल मोमेंट ऑफ इनर्शियाने आणि लिनियर वेलोसिटी रिप्लेस होईल अँग्युलर वेलोसिटीने. बरोबर आहे. त्याच्यामुळे अँग्युलर मोमेंटम काय येईल L इक्वल्स टू I इंटू ओमेगा. बरोबर आहे. आता या मोमेंटमने एखादी बॉडी रोटेट होत आहे. बरोबर आहे. या अँग्युलर मोमेंटमने एखादी बॉडी रोटेट होत आहे. जर याच्यावरती कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही तर अँग्युलर मोमेंटम जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. त्यालाच काय म्हणतात कन्झर्वेशन. म्हणजे जर एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला नाही, एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला नाही तर त्या वेळेस त्याची वेलोसिटी जी आहे ती वेलोसिटी कॉन्स्टंट राहील. आणि वेलोसिटी जर कॉन्स्टंट राहील तर अँग्युलर मोमेंटम सुद्धा कॉन्स्टंट राहील. बरोबर आहे. अँग्युलर मोमेंटम सुद्धा कॉन्स्टंट राहील. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहणे यालाच कन्झर्व्ड राहणे असं म्हणतात. मग आपल्याला हे प्रूफ करायचं आहे की जर एक्सटर्नल टॉर्क 0 आहे तर L कॉन्स्टंट असायला हवा. त्यासाठी आपल्याला माहित आहे की L इक्वल्स टू R इंटू P. L काय आहे. L आहे अँग्युलर मोमेंटम, P आहे लिनियर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटमचं रिलेशन काय आहे L इक्वल्स टू R इंटू P. बरोबर आहे. L इक्वल्स टू R इंटू P. याला करायचं आहे डिफरन्शिएट. मग डिफरन्शिएट जर केलं बोथ साइड तर dl बाय dt इक्वल्स टू dr इंटू p बाय dt. तर या प्रकारे हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करत गेलो. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट रूल वापरला आपण. प्रोडक्ट रूल r इंटू ddt ऑफ p प्लस p इंटू ddt ऑफ r. we know that change in a vector radius vector is equal to velocity. मग dr by dt रिप्लेस झाला वेलोसिटी ने. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लिनियर मोमेंटम जो आहे तो आहे मास इंटू वेलोसिटी. मग त्या सुद्धा आपण रिप्लेस केलं, p रिप्लेस केला आपण मास इंटू वेलोसिटी ने. मग आता आपल्याला माहिती आहे की क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर इज इक्वल टू 0. ठीक आहे. क्रॉस वेक्टर ऑफ सेम क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर इज 0. त्याच्यामुळे ही टर्म होल टर्म झाली 0. मग आपल्याकडे काय राहिलं r इंटू ddt ऑफ p. चेंज इन लिनियर मोमेंटम काय आहे. चेंज इन लिनियर मोमेंटम आहे फोर्स. कसं p आपण रिप्लेस करू मास इंटू वेलोसिटी. आपल्याला माहिती आहे लिनियर मोमेंटम काय आहे मास इंटू वेलोसिटी आहे. पण यामध्ये
मास कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. मास कॉन्स्टंट आहे तर चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय आहे, ऍक्सलरेशन आहे, बरोबर आहे. मग मास इंटू ऍक्सलरेशन काय असतं मित्रांनो, मास इंटू ऍक्सलरेशन आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, मास इंटू ऍक्सलरेशन आहे फोर्स, त्याच्यामुळे डीपी रिप्लेस झाला फोर्सने. राहिला आपल्याकडे आर इंटू फोर्स. आपल्याला माहित आहे की परपेंडिक्युलर फोर्स इंटू रेडियस इक्वल्स टू काय आहे, इक्वल्स टू आहे टॉर्क. तर dl बाय dt इक्वल्स टू टॉर्क. ठीक आहे. तर आपल्याला जर टॉर्क आपण एक्सटर्नल फोर्स जर आपण अप्लाय केला नाही किंवा कुठलाच एक्सटर्नल फोर्स याच्यावरती ऍक्ट जर झाला नाही, त्याचा अर्थ काय, टॉर्क झिरो आहे. जर टॉर्क झिरो आहे तर तुमच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, मॅथ मध्ये कुठल्याही एखाद्या टर्मचा जर डिफरन्शिएट केल्यावर उत्तर झिरो येत असेल तर त्याचा आपण काय म्हणतो, की टर्म आहे कॉन्स्टंट. एल इक्वल्स टू कॉन्स्टंट. अशा प्रकारे हे प्रूफ आहे, हे प्रूफ विचारू शकतात.